जगभरातील कट्टरपंथींकडून इस्लाम खतरे में है ह्या घोषणेच्या आड कट्टरतावादाचा प्रसार अतिशय खुबीने करण्यात येतो। यामध्ये स्टुडंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI सारख्या टोळ्या आघाडीवर दिसतात। त्याचप्रमाणे देशभरातील बहुतांश मदरशांमध्येही कट्टरतावादाचे शिक्षण देण्यात येत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले। कट्टरतावाद्यांच्या हाती असलेली स्वाधीन मालमत्ता वक्फ कायद्याचा होणारा गैरवापर रोखण्याची आज खरी गरज आहे। कारण वक्फ कायद्याच्या आड देशभरात जमिनींवर कब्जा करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, हे बघणे आज आवश्यक आहे। अन्यथा जमीन खतरे में है अशी बांग देण्याची वेळ हिंदूंवर येऊ शकते। त्यामुळे या कट्टरतावादास होणाऱ्या अर्थपुरवठ्यास रोखणे हे देखील एक मोठं आव्हान आहे। आजच्या व्हिडिओतून आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ओमकारमय, कॅमेरा आहेत अविनाश सूर्यवंशी। वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक ऑगस्ट महिन्यात लोकसभेत मांडलं गेलं होतं। त्यावेळी विशिष्ट धर्माचे लांगुलचलन करणाऱ्या विरोधकांनी या सुधारणा विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला होता। हे विधेयक आणणं म्हणजे संविधानावर केलेला हल्ला आहे असा आरोप विरोधकांनी केला होता। देशभरातल्या अनेक धर्मांध इस्लामिक संघटनांनी हा आरोप केला आहे की या सुधारणा विधेयकाचा आधार घेऊन केंद्र सरकारला मुस्लिम वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर कब्जा करायचा आहे। परंतु वक्फ बोर्डाकडे इतकी जमीन आली कुठून याचं उत्तर धर्मांध जनतेकडे आहे का? आपल्या देशात कुठल्याही जमिनीबाबतचा निर्णय हा न्यायालय घेत आले। आता वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा मुद्दा उपस्थित झाला आहे, तर याचा फैसला वक्फ बोर्डच करणार असं कसं चालेल? जर वक्फ बोर्डाने या बिलाच्या विरोधात निर्णय दिला तर तो अंतिम निर्णय आहे असं मानलं जाईल। तसंच अनेक मालमत्तांवर जबरदस्तीने कब्जा ताबा मिळवण्यात आल्याचेही शेकडो उदाहरणे आपल्या समोर आहेत। वास्तविक वक्फ बोर्डाबाबत आता मुस्लिम समुदायास हा विचार करतोय की वक्फ बोर्डाचं काम माफियाप्रमाणे चालतं आणि हे बोर्ड नाही तर ते भ्रष्टाचाराचं केंद्र आहे। मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी केलेल्या या विधानामुळे फार गदारोळ माजल्याचं सध्या दिसतंय। वक्फचा अर्थ आहे अल्लाह के नाम, म्हणजेच जी जमीन कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेच्या नावावर नाही पण तिचा मुस्लिम समाजाशी संबंध आहे ती वक्फची जमीन होते। यामध्ये मशीद, मदरसे, कब्रस्तान, ईदगाह, मजार या प्रमुख जागांचा समावेश आहे। या जमिनींचा एकेकाळी गैरवापर होत असे, तसंच त्याची विक्री देखील केली जात होती। त्यामुळे मुस्लिम समाजाच्या जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात आलं। भारतीय लष्कर आणि रेल्वेनंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन आहे, म्हणजेच वक्फ बोर्ड हे देशातील तिसरे मोठे जमीन मालक आहे असं म्हणायला हरकत नाही। भारताच्या वक्फ व्यवस्थापन प्रणालीनुसार देशातील सर्व वक्फ बोर्डाकडे 8 लाख एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेल्या एकूण 8,54,509 मालमत्ता आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 2009 मध्ये वक्फ बोर्डाच्या मालमत्ता 4 लाख एकर जमिनींवर पसरल्या होत्या। गेल्या 12 वर्षात वक्फ बोर्डाच्या मालमत्तांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचं आता स्पष्ट झालंय। देशभरात जिथे जिथे वक्फ बोर्ड कब्रस्तानाला कुंपण घालतं त्यावेळी तिथली जमीन ही आजूबाजूची जमीन सुद्धा आपली मालमत्ता म्हणून ते घोषित करतं। 1995च्या वक्फ कायद्यानुसार वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन वक्फची मालमत्ता आहे असं वाटत असेल तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्याची नसून त्याची जमीन वक्फची कशी नाही हे दाखवण्याची जबाबदारी त्या जमिनीच्या खऱ्या मालकावर आहे। वक्फ बोर्ड कोणत्याही खाजगी मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही असे 1995चा कायदा नक्कीच सांगतो। मात्र कोणती मालमत्ता खाजगी आहे हे ठरवण्याचा अधिकार देखील एक प्रकारे वक्फ बोर्डाला दिला आहे। कोणतीही मालमत्ता वक्फचीच आहे असे वक्फ बोर्डाला वाटत असेल तर त्याची कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे सादर करावे लागत नाही। सर्व कागदपत्रे आणि पुरावे हे आजपर्यंत दावेदार असलेल्या व्यक्तीला लावे लागलेत। अनेक कुटुंबांकडे त्यांच्या वडिलोपार्जित जमिनींचे मूळ कागदपत्रे नसताना हीच बाब बऱ्याचदा वक्फ बोर्डाच्या पथ्यावर पडते। वक्फ बोर्डास असे अमर्याद अधिकार देण्यात आले ते काँग्रेसच्या कार्यकाळात। 1995 मध्ये PV नरसिंहराव यांच्या काँग्रेस सरकारने वक्फ कायदा 1954 मध्ये सुधारणा करून नवीन तरतुदी जोडून वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले। वक्फ कायदा 1995च्या कलम 40 मध्ये असं म्हटलंय की जमीन कोणाच्या मालकीची आहे हे वक्फचे सर्वेक्षक आणि वक्फ बोर्ड ठरवतील। या निश्चितीसाठी 3 कारणे आहेत। जर एखाद्याने वक्फच्या नावावर आपली मालमत्ता हस्तांतरित केली असेल, जर मुस्लिम संघटना या जमिनीचा बराच काळ वापर करत असेल किंवा सर्वेक्षणात ती जमीन वक्फची मालमत्ता असल्याचे सिद्ध झाले असेल तर। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केली असेल तर तो व्यक्ती त्याविरोधात न्यायालयात जाऊ शकत नाही। त्यासाठी वक्फ बोर्डाकडे जावं लागतं। वक्फ बोर्डाचा निर्णय विरोधात आला तरीही न्यायालयात जाऊ शकत नाही। त्यानंतर वक्फ न्यायाधिकरणाकडे जावं लागतं। या न्यायाधिकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे। त्यात बिगर मुस्लिमही असू शकतात। मात्र बऱ्याचदा
राज्य सरकार कोणत्या पक्षाचे आहे यावर न्यायाधिकरणात कोण असणार हे अवलंबून असतं. न्यायाधिकरणातील प्रत्येक जण हा मुस्लिमही असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शक्य तितक्या मुस्लिमांना घेऊन न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अनेकदा सरकार प्रयत्न असतो. वक्फ कायद्याच्या कलम 85 नुसार न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येणार नाही. वक्फ बोर्ड आपल्या अमर्याद अधिकारांचा कसा गैरवापर करतो याचे अतिशय भयानक उदाहरण नुकतेच तमिळनाडूमध्ये दिसले. राज्यातील त्रिची जिल्ह्यातील तिरुचेतुराई या हिंदू बहुसंख्य गावाला वक्फ बोर्डाने आपली मालकी घोषित केली आहे. त्या गावात हिंदू लोकसंख्या 95% असताना केवळ 22 मुस्लिम कुटुंब आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तेथील मंदिरावरही वक्फची मालमत्ता जाहीर करण्यात आली आहे. हे मंदिर 1500 वर्ष जुनं म्हणजेच इस्लाम जगतात येण्यापूर्वी असल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे तमिळनाडूचे हे प्रकरण वक्फ बोर्डाच्या अमर्याद अधिकारांचे आणि गैरवापराचे ज्वलंत उदाहरण आहे. वक्फ बोर्ड या अधिकारांचा वापर करून बेकायदेशीर धर्मांतरे घडवित असल्याचा आरोप वक्फवर सतत होत असतो. वक्फ बोर्ड कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन प्रामुख्याने जनजातीय भागांमध्ये जनजातीय बांधवांच्या जमिनीवर हक्क सांगतो. तशी नोटीस जनजातीय बांधवांना पाठवली जाते. त्यानंतर जनजातीय नागरिकांना इस्लाम स्वीकारला तरच तुझी जमीन तुला परत मिळेल असं सांगितलं जातं. हा प्रकार महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड या राज्यातील वनवासी भागात मोठ्या प्रमाणात घडत असल्याचं निदर्शनास आलंय. वक्फ कायदा देशाच्या धर्मनिरपेक्षतेपेक्षा पूर्णपणे विरोधात असल्याचे दिसून येतं. मात्र दीर्घकाळापासून हा कायदा देशात अस्तित्वात आहे. यामध्ये मुस्लिमांना अमर्याद अधिकार देण्यात आले आणि हिंदूंसह अन्य धर्मियांवर स्पष्टपणे अन्याय होतो. ज्याप्रमाणे काँग्रेस सरकारने प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टद्वारे हिंदूंचा न्याय हक्क नाकारण्यासाठी तरतूद केली आहे, त्याचप्रमाणे वक्फ बोर्डास अमर्याद अधिकार देण्याचेही काम काँग्रेस सरकारनेच केले. मात्र या दोन्ही ऐतिहासिक चुका दुरुस्त होण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात होण्यास आता प्रारंभ झालाय. आज सकल हिंदू समाज हळूहळू जागा होतोय. सतत होणाऱ्या अन्यायाची, अत्याचाराची सकल हिंदू समाजाला जाणीव होऊ लागली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.